सर्व बहुजन हो. आपल्या देशामध्ये धार्मिक कारणावरून दंगली होतात, शेकडो हजारो लोक मारल्या जातात आणि हे प्रकार होण्याचे कारण धर्माचा अभिमान किंवा धर्माचा गर्व जो असतो तो माणसाला हिंसक बनवतो, असे या दंगलींवरून स्पष्ट होते. विशेषतः या देशामध्ये ज्या दंगली होतात त्या काही तथाकथित देवांच्या किंवा महापुरुषांच्या जयंतीदिनी होतात. आपण पाहतो की मला असं वाटते की सगळ्यात जास्त हिंदू मुस्लिम दंगली या रामाच्या नावानं होतात. राम जन्मोत्सव जो होतो देशामध्ये, त्यामध्ये अनेक दंगली होताना आपल्याला दिसतात आणि अनेक जीव मारल्या जातात. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मरणाऱ्यांची संख्या ही मुसलमानांची असते. मुसलमान हे आपले शत्रू आहे, अशा प्रकारची एक खोटी भावना लोकांच्या मनामध्ये उतरवण्यात आलेली आहे आणि हे उतरवण्यात ज्यांनी भूमिका घेतली ते लोक म्हणजे स्वतःला श्रेष्ठ समजणारे, स्वतःला उच्च समजणारे असे जे लोक आहे आणि त्यांच्या ज्या संघटना आहेत. उदाहरणार्थ द्यायचं तर सगळ्यात मोठी संघटना ही RSS आहे आणि RSSचे जे लोक आज आहे किंवा काल परवा होते किंवा त्या विचाराचे लोक होते, मला असं वाटतं की टिळकांनी सुद्धा हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करण्याचं काम केलं आहे. अगदी त्यांनी तर शिवाजी उत्सवाच्या वेळेस, गणपती उत्सवाच्या वेळेस हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणलेल्या आहेत. 1893 मुंबईमध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडली, ती घडवण्यात आली, ती होती गणपती उत्सवाच्या दरम्यान. आणि म्हणजे असं दिसतं की देवाच्या नावानं दंगली घडवून आणणं, माणसानं मारणं, ही हिंसक वृत्ती का आली? हा धर्माचा अभिमान आहे की मानवता नष्ट करण्याचा प्रकार आहे? नुसतं मुसलमानच मरत नाही, हे हिंदूसुद्धा मरतात. जे हिंदू याच्यासाठी वापरल्या जातं मारण्यासाठी, ते सुद्धा मरतात. ते मध्ये OBC असतात, दलित आदिवासी असतात. आणि म्हणून धर्म हा माणसाला हिंसक बनवतो, ते बरोबर आहे का? आणि हे करणारे, हिंसक बनवणारे लोक हे सर्वसामान्य लोक नाही, बहुजन लोक नाही. बहुजनांना त्याच्यासाठी ते वापरून घेतात. दुसरं कारण म्हणजे शिवाजी जयंतीच्या वेळेस देखील टेन्शन तयार होते. आताच काल परवा जी शिवजयंती झाली त्याच्यामध्ये अनेक भागामध्ये टेन्शन होतं, अगदी देशामध्ये. शिवजयंती ही देशामध्ये पसरलेली आहे आणि त्याच्यात शिवाजींना हिंदुत्ववादी ठरवलं. हिंदुत्ववादी म्हणजे मुसलमानांचे विरोधक. आता हा राजेशाही 300-350 वर्षापूर्वीचा जो लढा होता तो काही धर्माधर्मातला होता असं नाही, परंतु तो राज्य काबीज, एरिया काबीज करणे, प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेणे, असा तो लढा होता. आणि म्हणून तो लढा काही हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्म असे नावं घेऊन नव्हता. लोक नाही म्हणतात का, काही लोक सिद्ध करतात की शिवाजी हे सेक्युलर होते, म्हणजे ते मुसलमानाला देखील वाईट म्हणत नव्हते. परंतु त्याचा अर्थ आता का घेतात की मुसलमानाशी लढले राज्यासाठी म्हणजे मुसलमानांना तरी शत्रू म्हटलं, अशा प्रकारची भूमिका आहे. आणि ही अशा प्रकारची भूमिका जपणं बहुजनांनी, जे OBC आहेत, दलित आहे, आदिवासी आहेत, त्यांनी अशा प्रकारची भूमिका जपणं म्हणजे कुणाच्या तरी विचाराचे गुलाम होणं आहे. आणि म्हणून बहुजनांनी विचार करायला पाहिजे की मुसलमान तुमचे शत्रू कसे काय आहेत? मुसलमान तुम्हाला नीच म्हणत नाही, तुमच्या नोकरीच्या शिक्षणाच्या आड येत नाही. उलट मंडल आयोगाच्या वेळेस मुसलमानांनी सपोर्ट केलेला आहे. विरोध कोणी केलेला आहे? बहुजनांना, OBC, दलितांना विरोध कोण करतात? नोकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी. आता हे नवीन जे शिक्षण येत आहे त्याच्यामध्ये तुमचं शिक्षण बंद करण्याची भूमिका आहे. हे कोण बंद करतात?
हे तथाकथित हिंदुत्ववादी हे स्वतःला उच्च म्हणतात, ब्राह्मण म्हणतात, ते लोक हे सगळं करून राहिले आहेत. विरोध त्यांचा करायला पाहिजे. तुमचे जे बंधुभाऊ आहेत, मुसलमान हे या देशातलीच लोक आहेत. आपल्यातलेच काही लोक अस्पृश्यते